नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमचे वर्षच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। आज आपण रिॲक्ट करणार आहोत दशावतार या चित्रपटाच्या ट्रेलरवरती। याचा टीजर आपल्याला आधीच भेटलेला होता आणि मला टीजर बघून असं वाटतं की हा उत्तम चित्रपट असणार आहे। चला तर आपण चालू करूया आपल्या रिॲक्शनला। चला मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या यूट्यूब स्क्रीनवरती। हा मी श्रीमानलाचा व्हिडिओ बघत होतो। आता आपण नेक्स्ट व्हिडिओ लावू। येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार। वाव, त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो। काही हजार वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदार। राखणदारा कोण मोठो ना। माझी आजी माका सांगा, कात्रोबाच्या रानात रात्रीचो राखणदार फिरता म्हणा। आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा। तुका हजार वेळा सांगलोय, प्रत्यक्ष यम जरी इलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून। टेंशन तो होगा ना। अरे जंगल अपने बाप का है। प्रफुल्ल चंद्र येता ना एकदम खिसकीला खोपडी काय। डॅम भाई, काहीच कामाचं नाही। तुझ्यासारखाच माणूस हवाय मला। तो करताय सगळं। कोण? राखणदार। तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे, डोक्यात। जंगलात फक्त जनावर असतात। मस्त। पण मी आहे ना गांजील आहे, गांजी। एकदम मागे लागलो ना तर सुजवल्याशिवाय थांबत नाही। अमोशाच्या रात्री हत्या झाली असा। आत्मा नाही, शरीर पण आपल्या बरोबरच आहे। बापरे, तो देव नाहीये गायब व्हायला। पण तो देवाचा माणूस आहे। तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल। ओ माय गॉड, यार खूप इंटरेस्टिंग होती यार। आणि जी कास्ट होती भाई, तिला सॅल्यूट। पहिली गोष्ट, कास्ट एक नंबर आहे। आणि हे गूढ रहस्य काय आहे राखणदाराचं हे आपल्याला कळणार आहे या चित्रपटामध्ये। आय एम स्पीचलेस। तुम्ही तो क्षण बघितला का की ज्यामध्ये आपल्याला दिलीप प्रभावळकर यांचं कॅरेक्टर होतं। मत्स्य अवतार वाटतं आपल्याला दिलीप प्रभावळकरांच्या बाजूला जो होता होळीत। आणि चांगलं वाटतं यार, म्हणजे हा एक वेगळा चित्रपट आहे। आणि मला असं वाटतं की हा चित्रपट दूरपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावा, सो त्यासाठी करतो आहे। आणि मराठी चित्रपट ना इतके अप्रतिम निघत आहे आजकाल। खूप मराठी चित्रपट आलेमध्ये, लाईक जुनं फर्निचर असू द्या, गोदावरी असू द्या, एप्रिल मे 1999, असे खूप काही चित्रपट आहे। काही नावं राहून जातील माझे, पण येस तुम्ही बघितले असतील। मला खाली कमेंट करून सांगा की तुम्ही आत्ता सध्या 2025मध्ये कोणते असे मराठी चित्रपट जे तुम्हाला आवडलेले। आणि जे आपले कोकणचे मित्र असतील त्यांनी मला खाली कमेंट करून सांगा की राखणदार म्हणजे याचं काय महत्त्व आहे तुमच्या ह्याचं। कारण मी खूप ऐकलं आहे राखणदाराबद्दल कोकणामध्ये। आणि मला जाणून घ्यायचं की तुमचे काय व्ह्यूज आहेत, तुमचे काय पॉईंट्स आहेत, खाली ॲडअप करा कमेंट्समध्ये। चला भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।